बिबट्याचा वावर आहे. नाही रस्ता आहे ना, रस्त्यामुळे काय एवढा विषय नाही ना. तर भावांनो विषय असा झालाय, आपली बॅग राहिली तिथं. आता त्यात विषय असा झालाय, पैसे आहेत, पॉवर बँक आहे. बघू आता गावती का काय होती. तर नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत. तर आत्ता सध्या 6:12 झाली. ते आपल्याला 6:30ला बूट आहेत ना, आपला पाळा आवरायचा आहे. कडला समुद्र आहे. रात्री एवढं गरम होतं का नाही, तर कडला समुद्र असून पण असं वाटत होतं की आपण कुठेतरी डोंगरात आहे. खाली डोंगरात होतं तर एवढं गार लागलं, गरम होत नव्हतं. एवढं आज गरम होतं. हांगावलं रग काढला भावा. आणि विषय असा होता, मच्छर लई बेकार जावत होतं. तर सध्या आपण बोटमध्ये बाईक टाकायचं तिकीट काढलंय. तर सध्या आपली गाडी बोटमध्ये टाकली आहे. आता पुढच्या लोकेशनला जायचं आहे आपल्याला. तर आत्ता सध्या आपण चाललो गणपतीपुळेला. डोंगरातला रस्ता पलीकडे या. तर आता विषय काय झालाय, आपण आपलं हे मटेरियल थोडं हल्लेलं म्हणून आपण बांधाय थांबलो. तर आपला हात म्हणजे इथे एक अडकून ठेवला अजून एक. तरी एक तुटला, एक म्हणजे निसटून गेलाय. आता हे पण टाकून द्यायचा, एकाचं काहीच काम नाही. तर आता सध्या आपण गणपतीपुळेच्या अलीकडच्या साईडला थोडंसं परत इथे समुद्राच्या किनाऱ्याला थांबलोय आपण. तिथं काहीतरी मोठं दिसतंय. तिथं जहाजांचं पोर्ट आहे मोठं. इकडे जहाज आहे त्या. इथनं परत पलीकडे न्यायची. तर आता सध्या आपण मस्तपैकी वडापाव खायला बसलोय. भुका लागले ते सकाळच्या बारे. तर सध्या आपल्याला इथं फेवरेट आपला ट्रक भेटलेला आहे. फेवरेट म्हणजे आपल्या आर्मीचा. तर आता सध्या आपण आलो गणपतीपुळेत. आता मस्तपैकी दर्शन घ्यायचं.
गडबड करायची नाही. तर हे आहे गणपतीचं मंदिर. तर आता आपलं गणपतीपुळेतील गणपतीचं दर्शन झालंय. आता आपण दुसऱ्या बीचवर चाललोय. कसं दिसतोय समुद्र. इथनं सरळ गेला डायरेक्ट समुद्रात. तुटले ब्रॅकेट भेटते का. तर आपलं आता मटेरियल घेऊन चालू आहे आपण. कमीत कमी 1.5 किलोमीटर चालून आलो. तर विषय असा झाला, हे नेलतं आपण नवीन, पण ते विषय असा झाला की ते बसा ना त्याला, त्याच्यात ते अटॅच व्हाय ना. परत आपण इथं आणून ह्या दुकानात दिलं. आता आपण चालू परत नेक्स्ट लोकेशनला. पाहिजे अजून बघा थांबा लागा थांबा. पिक्चर बाकी अजून थांबा. जो बघा रस्ता. तर आता सध्या आपण भगवती ब्रेक वॉटरवर आहे. इथपर्यंत रस्ता आहे भावांनो. समुद्राच्या आत रस्ता गेलाय. तिथनं ते गाणं तिथनं इथपर्यंत रस्ता करत आणलाय. इथनं पलीकडे न्यायचं नाही का काय माहीत. आता भावा भारी वाटतंय. कशी बोट होती. तर हे बघा मासं कसं वाळत राहतं. मासं ते बघा. किल्ल्यावर विषय असा आहे, जरी समुद्रातून दुश्मन हा लागून तर डायरेक्ट खेतनं मला वाटतं इथं तोपा ठेवत असतील. डायरेक्ट खेतनं नाही ठोकत असतील. समुद्र दिसतोय. तर मग अशा आपण नाही त्या रस्त्यावर गेलतो. तर आपण किल्ल्याच्या आतल्या साईडला आलतो. आपल्याला परत एक काजू भेटलाय. मला असं वाटलेलं कमीत कमी समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यावर तरी गार वाटेल, पण भावांनी इकडं पण एवढं बेकार ऊन लागतं का नाही. अख्खं हात घामानं भिजले, तर अख्खा चेहरा अख्खं बनेल भिजले घामानं. आज जर भावानं उन्हाळ्यात येणार असेल ना, चुकून पण येऊ नका. जर तुम्हाला माझ्यासारखी जर खाजा असेल ना फिरायचीच, तर बिनधास्त येऊ शकता भावानं. काय नाही एवढं काय होणार आहे. कपडे भिजतील ह्याच्यावर काय होते.
तर बाबांनो आपला रत्नदुर्ग किल्ला फिरून झालेला आहे. आता आपण दुसऱ्या लोकेशनला चाललोय. किल्ल्याची शान. तर हे बघा शिवसिंधुदुर्ग भावांना, म्हणजे यांना स्ट्रक्चर बनवलंय कसं आहे ते. शिवाजी महाराजांची मूर्ती कशी बनवली. मूर्ती म्हणजे मोठा पुतळा आहे तसा. तर हा पुतळा आहे सुभेदार तानाजी मालुसरे. तर हे आहेत वीर बाजीप्रभू देशपांडे. बोट कशी बनवली आहे. तर आता सध्या आपल्या इथलं सगळं फिरून झालेलं आहे. तर भावांनो विषय असा झालाय, आपली बॅग राहिली तिथं. आता त्यात विषय झाला पैसे आहेत, पॉवर बँक आहे. बघू आता गावती का काय होती. तुझा काजू टाकून दिला ती बी फक्त तुझी आहे ती घेऊन जा. तुझे पैसे बघ 1760 असं रुपये. द्यावं दादा, एवढं काय 1760 रुपये. तुझा चार्जर आहे, पॉवर बँक पॉवर आहे. तेच चेक करून घे. असं पोलीस स्टेशनला जमा करणार होतो. करू आता फोन केला मी त्यांना, म्हटलं लायसन वरला नंबर मिळतो काय बघा, नाही मिळत तुम्हाला आणून देतो म्हणून. नाही नाही असं द्या. थँक्यू दादा. थांबा तुम्हाला काय नाही नाही तसं नाही. बरं खायला देतो. 400 meters, make a U-turn. मला पडलेला आवाज आला नसता ना, तुझी कोणतरी घेऊन जातो. पडलेला आवाज तेवढ्या जोरात बोंबट तो आर्मीवाला माणूस दुसरा पण होता इथे. तुझं काजू मात्र टाकून दिलंय मी. असं द्या, जाऊ द्या. पहिले काय कर, वायर आहे ना ते काढून घे, कारण त्याला काजूचं पहिला चिरडला. तर आपल्याला बॅग भेटली. त्या दादांना आपली बॅग दिली. तिथं बसले दादा ते. तर आत्ताची थोडा आपल्या जीवात जीव आलाय. नाहीतर त्यात पॉवर बँक, कॅश, आधार कार्ड, पॅन कार्ड, लगेच काय काय होतं. आता आपण आज चाललोय तिथं मासं बघायला. कोकण कृषी विद्यापीठ. तर आता सध्या आपण पेटला चाललोया. तिकडं पण बघण्यासारखं काय आहे का बघायचं आपल्याला. सगळे गाव डोंगरात बसले. कसा आहे रस्ता. तर आता सध्या आपण आलोय सप्तेश्वर मंदिरात. तर आता सध्या 6:45 वाजले द्या आणि तो कोणच नाही बाबा, कोणच नाही दिसतंय. कोण कोई बी नाही आहे. आणि स्पेशल हे बघण्यासाठी आपण इथं आलो. आता इथं पाय ठेवून फिलिंग घ्यायची फक्त आपल्याला. मासे यायला लागले तर का एवढं फार वाटते का नाही. मासं पायाला काय करतात की काय माहिती.
फील भारी वाटते. तर इथलं आपलं मंदिराचं दर्शन झालंय पूर्ण भावांनो. पूर्ण लय म्हणजे लय वर डोंगरात देवाळ आहे, पण मंदिर भारी. तिथं पाणी आहे, तर इथं पण पाण्याची सोय होती. तिथं आपण पाणी पिले, पाण्याची बाटली भरून घेतली आपली. तर आता आपण खाली जायचंय आणि आपल्याला पहिल्यांदा जेवण करायचं. आपण जेवण केलं नाही अजून. तर आता आपण चाललोय पन्हाळ्याच्या दिशेनं. तिथे आपल्याला पन्हाळ्या किल्ल्यावर जायचं. तर आता सध्या आपण चायनीज खायला लावलो इथं. तिथं भैया बसलाय. त्या भैयाला विचारलं चार्जिंगला लावून देतोय का, तर भैया म्हणलाय लावा. भाऊ आपलं नियोजनच होतं, जिथं लावाय चार्जिंगला लावायचं तिथं खायचं विषय नाही. तर आता सध्या आपलं जेवण होऊन मोबाईल चार्जिंग झालाय. आता त्या भैयाला आपल्याकडून खायला काहीतरी द्यायचं. आता आपण जायचं. भावांनो, ज्यांना वाटतं का नाही कोणी काय कमावलंय, तर हे बघा गजू भाऊ तवरचा फोटो गाडीवर आहे बाबा. MH11ची गाडी आहे. MH11 गाडी. एकच मिनिट. कोल्हापूरला जाणार हायवे आहे आपल्याला. इथनं पन्हाळा 20 किलोमीटर आहे. आता विषय असा आहे, ह्या रस्त्याचं काम चाललंय, इकडून वाहनं येत नाही ती. पण आता गाडी लावली इथं, आपण इथं हातरून टाकायचं, मस्तपैकी झोपायचं इथंच. ओके दादा, किती टाइम आहे इथं तुम्ही? इथं किती टाइम आहे? हो का? नाही मला वाटलं रातभर आहे काय इथं. हो का? काय नाही, इथं थांबणार आहे आता. काय नाही, मी इकडे गेलतो. आता इकडे उद्या पन्हाळ्याला जायचं, मी इथे थांबणार आहे. हा असंच. बिबट्याचा वावर आहे. नाही, रस्ता आहे ना, रस्त्यामुळे काय एवढा विषय नाही ना. होय की, पण ते कारण की कंटिन्यू रस्ता चालू राहणार आहे ना. गाड्या सामसूम होत्यात ना नंतर. ते तर आहे, नाही काय एवढा विषय. नाही काय. हा 2-3 दिवस झाला असंच राहते. हा रस्त्यावर वाट आहे, तिथून गाड्या पण येतात आहे. नाही, त्यासाठी एका साईडला लावली गाड्या एका साईडला लावा. पण कसं आहे, गाड्या इकडून येतात ना. तिथं खाली आमचं काम चालू असताना माणसं दोन आमच्या डंपरवाले फिरत. मग त्या खालच्या पट्टीला जातो. कुठनं पण गाड्या येतात आहे. नाही ही पट्टी ही ह्या पट्टीला तिथं पण येतात ना, ह्याच्यात ना. त्यातनं पण हे गाडीवाली पाणी मारणार आहे. असं आहे, डेंजर झोन आहे हो हे. म्हणून तुम्हाला जागसूत झोपाय पाहिजे कुठतरी एका साईडला. गाडीवाली बघित नाही ते एकदा रात्री टार 2 लेबर चिरडलो आमच्याच गाडीवाली. हे असं मागं घातलं आणि ते मागं हा ती आपली हे वडून झोपली. त्यांना वाटलं हे गटराईच पडलं. जेव्हा रागात बाहेर आलं तेव्हा काय कसं एखादं पण वाट आहे तिथे. ही नवीन एखादा आलं ना, त्यात पण घुसतो या रोड चालू आहे. डोक्याला हे आपणाला वाटतंय निवांत येते. मी त्यासाठी गाडी घेऊन येतो. गाडीच्या ह्याने जरा तरी दिसतोय. नाही मग काय. ते कसं जंगल एरिया आहे. कुठेतरी गावात जाऊन एखाद्या साईडला थांबलं तरी चालेल. माझं काय आता हे तासाभरात दिसतं तरी मी मग जाणार. यात एवढं गाड्या येतील कसं तुमचं तुम्ही आलं तर काय सांगायचं. ते तर आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं.